येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना जयंती दिनी धुळ्यात अभिवादन। राजमाता अहिल्यादेवी होळकरांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात करण्यात आलं अभिवादन। धुळे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही वॉच। गुन्हा दाखल झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांना त्वरित अटक करा, आरपीआय खरत गटाचे सचिन खरात यांची धुळे दौऱ्यात मागणी। आणि पाटकर नगरात भागवताचार्य देवीदास महाराज सौगावकर वृंदावन धाम यांची श्रीमद भागवत कथा संपन्न। धुळे शहरातील जमनालाल बजाज रोड समोरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी अहिल्यादेवींच्या स्मारकाला वंदन करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला। टॉवर बगीचा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारक परिसराला यानिमित्त 31 मे रोजी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। या ठिकाणी धनगर समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या स्मारकाला वंदन करण्यात आलं। यावेळी अभिवादन प्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव, भाजपा धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, डॉक्टर दिनेश बच्छाव, श्यामकांत सनेर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ मलवारी, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, महिला शहर जिल्हाध्यक्षा जया साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील, पंकज भारसकर, तेजस रणसिंग, अभिजित देवरे, प्रमोद साळुंखे, एजाज शेख, समीर खान, गणेश धुळेकर, सुरेश अहिरे, निखिल पाटील, आरिफ खाटिक, जयेश पाटील, संगीता खैरनार, फरजाना शहा, शीतल देवरे, सरला मोहने, चंद्रकला खैरनार, ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील वाघ, भगवान गर्दे, भटू कोळेकर, विठ्ठल लांडगे, युवराज बोरसे, सुहास अंपळकर, माजी नगरसेवक अमोल मासुळे, वंदना थोरात, छोटू थोरात, लखन गोराडा, प्रमोद जैन, भगवान गर्दे, गणेश गर्दे, अण्णा खेमनार, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले, उपमहानगर प्रमुख दादाजी महाले, मनोज कोळेकर, पवन शिंदे, संजय कुसळकर, मुकेश चित्ते, विजय झोटिंगे, दत्तात्रय माळोदे, विठ्ठल गवळी, अण्णा सूर्यवंशी, वाल्मिक मराठे, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, युसुफ शेख, राजेंद्र चौधरी, स्वामिनी पारखे, निखिल वाघ, कुणाल वाघ, राजू मशाल, डॉमिनिस मलबारी, गोपाल माने, प्रभादेवी परदेशी, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जीवन शेंडगे, युवराज बोरसे, भाऊसाहेब सूर्यवंशी, रोहिदास साखे, प्रकाश खरात, किशोर सरगर, भालचंद्र लांडगे, रतिलाल पाटील, सुनील खेमनार, राजेंद्र मुजगे, जगन मासुळे, विलास मोरे, अण्णा भलकार, राजदत्त पाकळे, राज सरक, अविनाश थोरात, दीपक बागुल, नाना थोरात, रमेश शेळके आदी उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शुक्रवारी 31 मे रोजी अभिवादन करण्यात आलं। पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला। पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील तसेच धुळ्यातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं। याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जयघोष केला। अभिवादनाच्या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, निलेश भंडारी, देवेंद्र पाठक, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराळे, प्राध्यापक मोहन मोरे, मनोहर सोलंकी, राकेश गाळणकर, आकाश सोनवणे, वीरेंद्र मोरे, कल्पेश पाठक, अभिजित मोहिते, सुनील बैसाने, संतोष दोरकर, जमील शहा, अनिश शेख, नामदेव धनगर, दीपक शिंदे, दिनेश निकुम, गोरत गर्दे, संजय पाटील, सुभाष वाघ, दिग्विजय गाळणकर, पुरुषोत्तम पाटील, दीपक वाघ, पंकज पाटील, भरतसिंग राजपूत यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धुळे जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती।
देशभरात 7 टप्प्यातील निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे। यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धुळे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे। मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत। 4 तारखेला 20 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी साधारणतः 12 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, अशी माहिती धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। RPI खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात हे 31 मे रोजी धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी खरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। सचिन खरात यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटून देखील त्यांना अटक करण्यात आलेली नाही, तेव्हा त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केली। मनुस्मृतीमध्ये दलितांना आणि स्त्रियांना तुच्छ वागणूक देण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आम्ही आहोत, त्यामुळे मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश आम्ही कधीच होऊ देणार नाहीत। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे देखील आम्ही मागणी केली आहे। कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश आम्ही होऊ देणार नाहीत। जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फाडलेला फोटो ही घटना अत्यंत निंदनीय असून जितेंद्र आव्हाड हे बाबासाहेबांना आपला पिता मानतात, मात्र त्यांचा फोटो कसा पाडला असा प्रश्न उपस्थित करत सचिन खरात यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे। तसेच जितेंद्र आव्हाड हे मनुवादी देखील असल्याचा आरोप खरात यांनी केला आहे। लोकसभेच्या जाहीर होणाऱ्या निकालात महायुतीच्या 45+ जागा येतील। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता देखील लवकरच शिथिल केली जाईल, अशी माहिती सचिन खरात यांनी दिली आहे। पहिल्यांदा माझी पार्टी म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे याचा मित्र पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्ही स्वतः सर्व कार्यकर्त्यांनी खरात पक्षाच्या सर्व महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांनी महायुतीचा जो उमेदवार आहे त्याचा आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे 100% एकदम व्यवस्थित प्रचार केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांनी। त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे 45+ हे खासदार नक्कीच निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। आणि आपण जो प्रश्न विचारला आचारसंहितेचा, नक्कीच मला माझ्या माहितीनुसार कालच ही बातमी आली की दुष्काळामुळे काही कारणामुळे आचारसंहिता लवकरच शिथिल होईल असा एक अंदाज आहे आणि ते काम निवडणूक लवकरच करेल। आम्ही तर पहिल्यांदाच जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य केलेलं आहे या कृत्याचा RPI खरात पक्षातर्फे आम्ही निषेध केलेला आहे। परंतु आम्ही त्यांना पुढे जाऊन सांगितलं की ते स्वतः आंबेडकरवादी नाहीत। ते स्वतःला म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप आहेत। जर बाप असतील बाबासाहेब आंबेडकर तर बापाचा फोटो फाडला कसा हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे होती ना, आपण बापाची कधीच फोटो फाडू शकत नाही, काळजी का नाही घेतली त्यांनी, याचा अर्थ ते स्वतः मनुवादी आहेत हा आमचा स्पष्ट आरोप आहे। दुसरी गोष्ट, काही कार्यकर्ते म्हणतात की आव्हाड साहेबांची चुकी झाली आणि त्यांनी सुद्धा ते स्टेटमेंट काढले की अनावधान झालं, परंतु त्यांचा जर इतिहास पाहिला, मागील इतिहास, मध्यंतरी जे प्रचार दरम्यान त्यांना एका कार्यकर्त्यांनी निळी मफलर गळ्यात टाकायला दिली होती, परंतु ती निळी मफलर त्यांनी टाकून दिली, फेकून दिली। हे सगळ्या मीडियाने आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेने आंबेडकरी समाजाने सुद्धा पाहिलेलं आहे। त्यामुळे ही दुसरी घटना घडली आहे। प्रत्येक वेळेस घटना आणि प्रत्येक वेळेस चूक असू शकत नाही। त्यामुळे त्यांनी जे केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे। आम्ही त्याचा निषेध तर करत आहोत, परंतु पुढे जाऊन एक मागणी करतोय की त्यांचा गुन्हा महाडमध्ये दाखल झाला आहे। महाडमध्ये गुन्हा दाखल झाला असताना 2 दिवस उलटून गेले तरी अजूनपर्यंत त्यांना अटक नाही। माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही RPI खरात पक्षातर्फे मागणी करतोय की फक्त गुन्हा दाखल नको, तात्काळ त्यांना अटक करा, तात्काळ त्यांची जागा त्यांना दाखवून द्या। हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे। त्यामुळे लवकरात लवकर अटक करा, अन्यथा आम्हाला सुद्धा वेगळं पाऊल उचलावं लागेल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। पाटकर नगरात श्री हबप धर्मप्रचारक भागवताचार्य श्री देवीदासजी महाराज चौगावकर वृंदावन धाम यांची श्रीमद भागवत कथा संपन्न झाली। दिनांक 23 मे रोजी श्रीमद भागवत कथेचा शुभारंभ करण्यात आला, तर दिनांक 29 मे रोजी काल्याच्या कीर्तनाने या भागवत कथेचा समारोप करण्यात आला। दिनांक 30 मे रोजी सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान धुळे शहरातील अवधूत नगर, पाटकर नगर, प्लॉट नंबर 20, जोगाई, अवधूत बंगला येथील परिसरात काल्याचं कीर्तन आयोजन करण्यात आलं होतं। भव्य भंडाराचं देखील या प्रसंगी आयोजन करण्यात आलं होतं। या श्रीमद भागवत कथेचे कथाकार श्री हबप धर्मप्रचारक भागवताचार्य श्री देवीदासजी महाराज चौगावकर
वृंदावन धाम यांच्या सुमधुर वाणीतून संपूर्ण सप्ताह दररोज संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत प्रवचन या ठिकाणी संपन्न झालं। कार्यक्रमाचं आयोजन अशोक पाटील, डॉक्टर निखिल पाटील, रघुनाथ पाटील, भिला पाटील, भानुदास पाटील, राहुल पाटील, मिलिंद पाटील, गौरव पाटील, शिवप्रसाद पाटील, शिवसागर पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील यांनी केलं होतं। यासाठी श्रीकृष्ण व श्रीदत्त भजनी मंडळ ट्रस्ट, विठ्ठल भजनी मंडळ, भवानी भजनी मंडळ कापडणे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी कापडणे, बापूसाहेब राजाराम पोलाद पाटील नागरी सहकारी पतसंस्था, भारतीय जनता पार्टी कापडणे, पंचमुखी रिक्षा स्टॉप, नगाव चौफुली, अवधूत नगर, पाटकर नगर, अजय नगर, जीटीपी कॉलनी, समर्थ नगर येथील सर्व भाविक भक्तांचे या श्रीमद भागवत कथेसाठी विशेष सहकार्य लाभले। मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासह भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला। आम्ही मेलो बी पण माय बापो स्वर्गामध्ये रांगा लागतात आणि त्या रांगेमध्ये आमचा पहिले नंबर नाही, तो या ठिकाणी कथा श्रवण करणाऱ्यांचा पहिले नंबर लागतो, मग आमचा नंबर लागतो माय बापो। मुक्तीचं धाम पहिले तुमचं, त्याच्यानंतर आमचा मुक्तीचं धाम असतो। पहिले देव तुमच्यासारख्या भक्तांना जवळ घेतो, मग आमचा नंबर लागतो माय बापो, आमचा नंबर लागतो। लक्षात ठेवा, तुम्ही भक्तीच्या सागरामध्ये आंघोळ करायला आले नसते तर मी साबण कैसा कसा लावला असता तुम्हाला। भक्तीचा साबण लावायचं माझं मी कोणाला सांगितले असते? या मंडपाला, या झाडांना, या दगडांना सांगितलं असतं का? तुम्ही आले म्हणून देवाची महिमा झाली, आणि तुम्ही आले नसते तर देवाची महिमा कशी झाली असते? भांबरे परिवाराने कथाच ठेवली नसती तर तुमच्या समोर माझी वाणी कशी प्रगट केली असती? शास्त्र वदिता नामम, शास्त्र कसं वाचलं असतं तुमच्या समोर? म्हणून ठेवणाऱ्याला पहिले गती आणि ऐकणाऱ्या भक्ताला पहिले गती, पण नंतर आमचा नंबर लागतो माय बापू। लक्षात ठेवा। समस्त भांबरे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती जागृत आपल्या धर्मामध्ये कशी झाली पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी नानासाहेब उभे आहेत। त्यांच्या संकल्पना होती की आमच्या परिवारात, आमच्या गावात, आमच्या परिसरात, आपल्या धुळे शहरामध्ये पवित्र असं श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न व्हावा, असं मनामध्ये अनेक दिवसापूर्वी संकल्पना होती। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, भारत माता की जय हो, सत्य सनातन हिंदू धर्म की जय हो, सियावर रामचंद्र भगवान की जय हो। अर्थात प्रभू रामचंद्र जी अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाले, त्या अनुषंगाने या मुहूर्तावर उत्तरायणाच्या पर्वावर सुंदर असं श्रीमद भागवत महापुराण आपल्या धुळे नगरीमध्ये, या परिसरामध्ये अवधूत नगर असेल, पाटकर नगर असेल, अजय नगर असेल, जीटीपी कॉलनी असेल, समर्थ नगर असेल, या पवित्र नगरामध्ये भांबरे परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं कथेचं नियोजन झालं। या कथेमध्ये संगीतमय भागवत कथा होती। मी भागवताचार्य देवीदास महाराज चौगावकर, खानदेशवासी सर्वांना ज्ञान, वैराग्य, भक्ती कशी जागृत व्हावी, हिंदू धर्माची जागृती कशी व्हावी आणि भगवंत श्रीकृष्णाची संपूर्ण जन्मापासून तर अनंतात विलीन होईपर्यंत ही अमर कथेचा लाभ अनेक हजारो भक्तांनी घेतली। अशीच प्रत्येक भावी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये एकदा का असेना भागवत असेल, रामायण असेल, शिवपुराण असेल आपल्या परिसरात, आपल्या परिवारामध्ये झाली पाहिजे आणि आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना मोक्ष कसा मिळेल याच्यासाठी कथा ठेवली पाहिजे। तसेच नानांनी आपले पूर्वज, आपले मित्र, आपला परिवार या सर्वांना या ठिकाणी या भवसागरातून पार करण्यासाठी या अमर कथेचा लाभ त्या भांबरे परिवाराने घेतला, म्हणून त्यांचं मी मनापासून आभार। अशीच या देवावर, आपल्या परमेश्वरावर भक्ती ठेवावी हीच मी या ठिकाणी नम्र विनंती करतो। असेच उदंड आयुष्य या भांबरे परिवाराला लाभो, भक्तांना लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो। मी माझ्या वतीने संपूर्ण सत्य सनातन हिंदू धर्माच्या बांधवांना विनंती करतो, धर्मासाठी पुढे या आणि या ठिकाणी धर्माचं आचरण करा, धर्माचं पालन करा आणि या ठिकाणी मी विनंती करतो, या ठिकाणी थांबतो। जय श्रीराम। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।